नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव कोरका या गावातले नागरिक माझ्यासोबत आहेत। यांना कोपन दुकानदार काही त्रास देतोय। तुम्हाला कोपन दुकानदार जे आहे, स्वस्त धान्य केंद्र जे आहे, त्या दुकानदाराकडून काय त्रास होतोय सध्या? आम्हाला पिंपळगाव कोरका येथे स्वस्त धान्य दुकानदार माधवराव ज्ञानोबा आठवले यांच्याकडून आमच्या पिंपळगाव कोरक्याच्या जे ऑनलाईन असतात कार्ड, त्या 50% लोकांचं ऑनलाईनमध्ये नावच नाहीत आणि ते ऑनलाईन जर येत असेल तर ते ऑनलाईन 50%ची अंगठी अगोदर घेते आणि वाटप 15 दिवसानंतर करते। राशन जे माल आहे ते 15 दिवसाच्या नंतर करते। शिधापत्रिका नवीन बनवून देतो म्हणून जुन्या कार्डातली नाव वगळून टाकते आणि नवीन कार्ड तयार करून देत नाही आणि दरमहा राशन दुकान फक्त 3 दिवस चालू ठेवते आणि बाकीचे दिवस राशन संपलं असं सांगून टाकते आणि जर कोणाला एक्स्ट्रा पाहिजे असेल तर एक्स्ट्रा पैसे मागते त्यांना। आणि ऑनलाईन जर कोणाचं नाव, कोणाच्या नवीन लग्न झालेले किंवा नवीन मुलं जन्माला आलेले त्याच्यासाठी 2-2, 3-3 हजार रुपयाची मागणी करते आणि प्रत्येक वेळेस दरमहाला अंगठी अगोदर घेतल्यानंतर 15-20 दिवसाच्या नंतर देते। गेल्या महिन्यातला माल आहे की या महिन्यातला आहे, शासनानं आम्हाला कळू देत नाही शासनाकडून कुठल्या महिन्याचा माल यायला येते। महिन्याच्या आमच्या अगोदरच्या जे कुटुंब एकत्रित होते त्या एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये त्यांना आमचे नाव वगळले, विभक्त करतो म्हणून, आणि नवीन आम्हाला काहीही दिलेलं नाही। शेतकरी APL जे कार्ड आहेत 4 वर्षापासून माल बंद झालेला आहे आणि ते पैसे पडणार आहेत शेतकऱ्याला, शेतकरी कुटुंबासाठी म्हणून त्यानं 1-1 हजार रुपये, 2-2 हजार रुपये घेतलेले आहेत सक्तीचे आणि कुठल्याच कुटुंबाला आणि 1ही रुपया पडलेला नाही। हे असा आम्हाला कोपन दुकानदाराकडून आम्हाला हे त्रास होत आहे। गावकऱ्याला मुलाच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी जर दवाखान्यात कुठं कार्ड लागत असतील तर आम्हाला ते आरोग्याचा त्रास व्हायला आहे आणि आरोग्यासाठी जर आमच्याकडं एखादा जर माणूस त्याच्याकडे गेला तर 10,000 रुपयाची सरळ मागणी करायला, तुमचं नाव ऑनलाईन करून देतो आणि एरवी सांगतो तहसील कार्यालयामध्ये ऑनलाईन बंद आहे, पैसे दिल्यावर ऑनलाईन चालू आहे, असं त्याच्याकडून आम्हाला प्रत्येक वेळ सूचना येत आहेत।